नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजली असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीमधील अंतर्गत संघर्षाने रौद्र रूप धारण केले। विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये कमालीची अस्वस्थता असून जागा वाटपाच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांमध्ये असलेला असंतोष आता चव्हाट्यावर आलाय। रत्नागिरी तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला असून शहराजवळील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुवार बाव पंचायत समिती गणात जागा वाटपावरून झालेल्या अन्यायामुळे तब्बल 57 प्रमुख आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांच्याकडे सोपवले। या कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की नैसर्गिक युती असूनही भाजपला सातत्याने डावललं जाते आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून जिल्ह्यात आपली मक्तेदारी चालवली जाते। आम्ही पक्षाचे केवळ शुभचिंतक राहू पण संघटनात्मक कार्यात सहभागी होणार नाही, अशी कठोर भूमिका या नाराज कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे भाजप समोर आणि पर्यायाने महायुती समोर मोठं संकट उभं राहिलंय। हा नाराजीचा वणवा केवळ रत्नागिरी शहरापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण जिल्ह्यात पसरताना दिसतोय। गुहागर तालुक्यात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय, जो भाजपासाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जातोय। तसेच संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या आक्रमक नेत्या मधुरा निकम यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यासोबत अनेक भाजप कार्यकर्ते शिंदे गटाच्या उमेदवारांविरुद्ध मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। खेड तालुक्यातही भाजपने एकला चलो रेचा नारा दिला असून महायुतीतील एकजूट केवळ कागदावरच उरल्याची टीका आता होऊ लागली। भाजप कार्यकर्त्यांच्या मते शिंदे गटाचे नेते आपली ताकद वापरून भाजपला राजकीय कोपऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न करतायत आणि वरिष्ठ पातळीवरून यावर वेळीच तोडगा न निघाल्यास निवडणुकीत महायुतीला याचा गंभीर परिणाम भोगावे लागतील। दुसरीकडे महायुतीतील या विस्कळीतपणाचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीने आपली कंबर कसली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यात झंझावाती दौरे सुरू केले असून त्यांनी रत्नागिरीतील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमधील उमेदवारांची नावं अधिकृतपणे जाहीर केली। विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म देखील देण्यात आले, ज्यामुळे ठाकरे गटाची तयारी महायुतीच्या तुलनेत अधिक वेगवान असल्याचं दिसून येते। उभाटा शिवसेनेने रत्नागिरीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीशी युती केली। काही जागा मनसेसाठीही सोडण्याचे संकेत दिले। वाटद, खालगाव, कोतवडे, नाचणे, पावस आणि गोळप यांसारख्या महत्त्वाच्या गटांमध्ये उभाटा शिवसेनेने आपले तगडे उमेदवार मैदानात उतरवलेत। स्थानिक पातळीवर मित्रपक्षांशी चर्चा करून रणनीती आखली जाते। सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता रत्नागिरीत जरी महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत दिसत असली तरी प्रत्यक्षात ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातच प्रामुख्याने रंगणार आहे। मात्र भाजपच्या 57 पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे आणि ठिकठिकाणी होणारी बंडखोरी यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिले। जर भाजपचे हे नाराज कार्यकर्ते निवडणुकीत सक्रिय झाले नाहीत किंवा त्यांनी अपक्ष उमेदवारांना साथ दिली तर त्याचा थेट फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होऊ शकतो। आता सर्वांचं लक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या निर्णयाकडे लागलंय। वरिष्ठ पातळीवरून ही नाराजी दूर करण्यात यश येतं की रत्नागिरीत महायुतीला या अंतर्गत कलहाचा मोठा फटका बसतो हे पाहणं आगामी काळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा।